येतं ऐकायला सगळ्यांना? सगळ्यांना ऐकायला येते ना? तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो आणि मला या ठिकाणी बोलायची पण संधी दिली त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ भक्तांचं आभार व्यक्त करतो. विशेष करून विनोदधारी प्रभूजींनी मला आज्ञा दिली की महिन्यातून एक वेळा तर इकडे या आणि प्रवचन द्या. खरं तर माझी काही प्रवचन द्यायची पात्रता नाही आहे. मी एक तुच्छातला तुच्छ जीव आहे, पण प्रभुपादांच्या कृपेनं आणि आपल्या सर्व भक्तांच्या कृपेनं जे काय मला सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जर माझ्याकडनं काही चुकलं तर मला क्षमा करावी, आत्ताच पहिल्यांदा सांगतो. कारण खरंच माझी काही पात्रता नाही, योग्यता नाही, पण तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहितीच आहे की हा जो महिना आहे तो महिना, मी सकाळीच मला माताजींचा फोन झाला काल आणि माताजींनी मला विचारलं की कुठल्या विषयावरती. तर मग मी विषय विचारला तर माताजींना म्हणलं की आता हा पितृपक्ष चालू आहे. तर बऱ्याच भक्तांच्या मनामध्ये, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असतात की हा पितृपक्ष नक्की काय आहे, का करावा, का साजरा करावा, करू का नको करू, मग कुणी करावा, कशासाठी करावा, बरेच प्रश्न अनेक मनात प्रधानांच्या येतात. तर मी काही भक्तांच्याकडून पूर्वी ऐकलं होतं की कशा प्रकारे जे पितृपक्ष जो आहे आणि या पितृपक्षाची महिमा काय आहे त्या ऐकल्या होत्या. त्याच थोडक्यात तुम्हाला सांगायचा योगायोगानं हा मला संधी मिळाली. म्हणजे याच आजच्याच नेमकं हा पितृ 15वडा चालू आहे आणि त्याच रविवारी मला इथं सेवेला बोलवलं. तर मी तोच आज विषय निवडला आणि त्यातलाच काही भाग सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या पितृ 15वड्याला बरेच जण वेगवेगळे पण नावं देतात. म्हणजे काही जण श्राद्ध पक्ष पण म्हणतात, काही जण म्हणतात पितृपक्ष, काही जण पितृ 15वडा पण म्हणतात. अशी वेगळी प्रत्येक जण नावं देतात. पण ह्या पितृ 15वड्यामध्ये नक्की काय केलं पाहिजे किंवा याचं नक्की काय आहे, तर या महिन्यामध्ये आपली जी काही पितरं असतात त्या पितरांचा महिमा या गोष्टी या महिन्यामध्ये, या 15वड्यामध्ये त्यांच्या संतुष्टीसाठी केला जातो. आपल्या प्रत्येकाचे पितर असतात. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये या सर्व गोष्टीला खूप मोठं स्थान आहे. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात, कुणाला श्रद्धा वाटते, कुणाला अंधश्रद्धा वाटते. पण आपलं शास्त्र सांगतं आणि शास्त्राला मानलं पाहिजे, कारण आपल्याला प्रभुपादांनी शिकवलेलं आहे. आपल्याला प्रभुपादांनी शिकवलेलं आहे, विविध आचार्यांनी शिकवलेलं आहे की शास्त्रच हे आपल्या सर्व कारणांचं कारण आहे. आणि भगवंत पण भगवद्गीतेत सांगतात की सर्व कारणांचं कारण मीच आहे आणि माझ्यापासूनच सगळं वेद वगैरे निर्माण झाले. आणि ह्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर शास्त्र मानणं ही आपली नितांत गरज आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे जाणं आपल्याला खूपच महत्वाचं आहे. म्हणून जर कोणाच्या मनामध्ये शंका असेल की ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे, तर तो मुळातच चुकीचा मानला पाहिजे. कारण हे श्रद्धा अंधश्रद्धेचा प्रश्न नाही, तर हे एक सायन्स आहे. वैदिक वाङ्मय सुद्धा आपल्याला सांगतं की हे काही असंच नाही आहे, तर हे वैदिक वाङ्मय सुद्धा सांगतं आपल्याला की हे सायन्स आहे. आणि मग त्यामध्ये मग श्रद्धा किंवा अंधश्रद्धाचा विषय येतच नाही. ज्यावेळी सायन्सचा विषय येतो त्यावेळी आपल्याला पुढं प्रवचनामध्ये समजेलच की हे सायन्स कशा प्रकारे आहे, किंवा सायन्सला सुद्धा येतं ऐकायला पाठिंबा सगळ्यांना. हे सायन्सला सुद्धा नक्की सायन्स कशा प्रकारे आहे हे समजेलच आपल्याला. तर मी या प्रवचनामध्ये 3 पॉईंट काढून आणले. जे काय मी ऐकले होते ते 3 पॉईंट असे आहेत की पहिला म्हणजे हे श्राद्ध म्हणजे नक्की काय आहे, कोणी करावं आणि कसं करावं, हा पहिला पॉईंट आहे. तर याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करूया. वैदिक आणि विज्ञान, वैदिक वाङ्मय आणि विज्ञान या दोन्हीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत. हे कशा प्रकारे आपल्याला समजून घेता येतं आपण पाहूया. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की ममे वांशे जीव लोके जीव होते सनातन. म्हणजे हा जीव जो आहे तो प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे. तो प्रत्येक कुठलाही जीव असू दे, ह्या पृथ्वी तलावरती ब्रह्मांडामध्ये, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जेवढे पण जीव आहेत ते सगळे जीव कुणाचे, भगवंतांचे अंश आहेत.
आणि हे जे भगवंतांचे अंश आहेत, हे अंश आपल्या शरीरामध्ये प्रत्येक शरीर धारण करतात. प्रत्येक जीव एक एक शरीर धारण करतो. म्हणजे काय, कोण धारण करतं शरीर? जीव धारण करतो. म्हणजे जीव कोण झाला? आत्मा झाला. बरोबर आहे. तर आत्मा, म्हणून सर्वात प्रथम आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. मी आता जगन्नाथांचं दर्शन पण घ्यायला गेलो होतो. योगायोगानं तो पॉईंट दिसला मला तिथे. कधी जगन्नाथाचं दर्शन घ्यायला गेला कुणी पण, तर डाव्या साईडला बरोबर टेबलवरती एक पाटी लावलेली आहे. त्याच्यावर काय लिहिले माहिती आहे का? मी शरीर नसून आत्मा आहे का प्रभूजी? तर हाच प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की मी शरीर नसून आत्मा आहे. आपल्या इस्कॉनची फिलॉसॉफी खऱ्या अर्थाने हीच आहे. आपली फिलॉसॉफी काय सांगते की सतचित आनंद. आत्मा जो आहे तो सतचित आनंद आहे आणि तो देहिनो स्मिन्यता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतरम प्राप्ती धीरस्तत्रम मिळते. आत्मा जो आहे तो निरंतर या शरीरातून त्या शरीरात फिरत असतो. ज्याप्रमाणे आपण वस्त्र, कपडे आपली जुनी झाले की बदलतो, त्याप्रमाणे शरीर ज्यावेळी जीर्ण होतं, म्हातारं होतं, वृद्धावस्थेत जातं, त्यावेळी आत्मा सुद्धा काय करतो, या शरीरातून त्याला नवीन शरीर तो धारण करण्यासाठी. पण याच्यामध्ये महत्वाचं येतं ते आपलं कर्म. त्या जीवाला पुढचं शरीर कसलं प्राप्त होणार हे ठरतं त्या जीवाच्या कर्मावरती. म्हणून सर्वात प्रथम आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की वी आर अ नॉट बॉडी, वी आर अ सोल. आपण शरीर नाही आहे, आपण आत्मस्तरावरती आहोत, आत्मा आहोत. म्हणून काळजी करायचं कारण नाही. कारण एखाद्याला वाटतं की हा गेला, तो गेला, तो गेला. एखादा कोणी गेला, वारलं कोणी, की आपल्या समोरच त्याची बॉडी असते. मग आपण म्हणतो की अमुक XYZ गेला कुठं, समोरच राहील. मग गेलो कोण? त्यातला आत्मा गेला असतो. तर हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर जे काही आपल्याला शरीर प्राप्त होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला पूर्व कर्माप्रमाणे आपण जे कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर हे मिळतं. म्हणून प्रत्येक जीव ज्यावेळी शरीर सोडतो त्यावेळी तो काय करतो, कोणत्या ना कोणत्या तरी शरीरामध्ये जातो, कुठलं तरी शरीर धारण करतो त्याच्या कर्मानुसार. मग तो घोड्याचे जाईल, कुत्र्याचे जाईल, मांजराचे जाईल, मनुष्याच्या जन्मात जाईल, कोणत्या ना कोणत्या तरी शरीरात जातो त्याच्या कर्माप्रमाणे. म्हणून हे जे काही, मग तो कुठल्याही जाती धर्माच्या, पंथाच्या किंवा कुठल्याही योनीमध्ये तो जाईल आणि तिथं तो जन्म घेईल, तो शरीर तो धारण करेल. आणि मग त्या आत्म्याचं त्या शरीराशी आणि त्याच्या नातलगाशी कनेक्शन होतं. बरोबर की नाही? ज्यावेळी एखादं शरीर तो जीव धारण करतो, धारण केल्यानंतर त्याच्या संपर्क झालेले भौतिक जगातले जे पण काही रिलेटिव्ह असतील त्याचं कनेक्शन त्यांच्याबरोबर होतं आणि मग त्याचं कनेक्शन होतं. पण आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की आत्मा हा स्वतंत्र आहे. स्वतंत्र आहे का आत्मा? आहे स्वतंत्र आत्मा. आत्मा हा स्वतंत्र आहे, कुठेही जाऊ शकतो, कसाही बघतो. म्हणून न चिंतनती शस्त्राने न दहती पावका न चैनम क्लेद यंत्यापो न शोषयती मावता. भगवद्गीतेत काय भगवान म्हणतात की आत्मा हा निरंतर आहे, कशाने जळणार नाही, कशाने कापला तर तुटणार नाही, फुटणार नाही, मोडणार नाही, तुटणार नाही. हा निरंतर आहे. या शरीरातून त्या शरीरात देहीनच मिळतात आहे. फक्त तो निरंतर या शरीरातून त्या शरीरामध्ये बदलत राहतो. तर म्हणून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळी आत्मा एखाद्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तो शरीर धारण करतो त्यावेळी त्या माता पित्यांशी किंवा त्या नातलगांशी त्याचा संबंध होतो. त्यामुळे त्या आत्म्याची आणि त्या माता पित्यांची दोघांचीही एकमेकाच्या प्रती रिस्पॉन्सिबिलिटी, काहीतरी कर्तव्य राहतात. त्या प्रत्येकाची कर्तव्य राहतात की काही ना काही. तर त्या प्रत्येक जीवाचं आणि प्रत्येक माता पित्याचं त्या प्रत्येकाचं काय होतं, एकमेकाशी आणि त्यामुळे काय होतं की एकमेकाशी त्या माता पित्याचं आणि त्या
आत्म्याचं म्हणजे त्या शरीरात नवीन धारण केलेल्या शरीराचं एकमेकाशी लेन देन चालू होते. ही प्रक्रिया काही काळ काही निरंतर भौतिक जगामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या दोघांचं एकमेकाशी हे कनेक्शन चालू राहतं आणि लेन देन चालू राहते. आणि मग जीव जे काही चांगले वाईट कर्म आहे त्याच्या मृत्यूच्या समयी तो साठवून ठेवत असतो. त्याचं कर्मच ठरतं की त्याला पुढचं आयुष्य कसं प्रदान होणार आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये पण सांगितलंय की त्या जीवाची जे आहे ना 3 प्रकारे गती त्याला मिळते. प्रत्येक जीवाला शरीर सोडल्यानंतर 3 प्रकारची गती मिळते. आता हा पॉइंट तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल की काहीतरी फिलॉसॉफी वेगवेगळी आहे, पण ज्यावेळी पुढे आपण प्रवचनामध्ये नक्की कुठल्या स्टेजला जातो तुमच्या लक्षात येईल की हा जो हे जे तीन प्रकारची गती प्राप्त करतो. प्रत्येक जीव काय करतो गेल्यानंतर 3 प्रकारची गती प्राप्त होतो. भगवान सांगतात भगवद्गीतेमध्ये की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्तः मध्यम तिष्ठन्ति राजसः जगन्न गुण वृत्तिस्तः अधो गच्छति तामसः. म्हणजे काय, जो पण कोणी सत्कर्म करतो किंवा पाप केलं तरी त्याचं प्रायश्चित्त करतो. येतं लक्षात, म्हणजे जो कोणी सत्कर्म पण करतो आणि जो पाप केल्यानंतर काय करतो ते प्रायश्चित्त पण करतो. बरोबर की नाही. आणि प्रायश्चित्त करून त्याच्यानंतरची क्रिया त्याची काय होते की तो भजन भक्ती वगैरे करायला लागतो, भक्तांच्या संघामध्ये येतो, भगवत भक्ती करायला लागतो, भागवतांचं श्रवण करतो, मंदिरांना धामांना भेटी देतो, तिथं त्याचा वास करतो. अशा प्रकारचा व्यक्ती काय करतो, हा ऊर्ध्वं गच्छन्ति म्हणजे वरच्या लोकांमध्ये जातो. पृथ्वीच्या वरती 7 लोक आहेत आणि पृथ्वीच्या खाली 7 लोक आहेत. तर त्या वरच्या लोकांमध्ये त्याची गती होते, ऊर्ध्वं गच्छन्ति. मग त्याच्यामध्ये जो कोणी ज्याची भक्ती करतो, म्हणजे जर देवी देवतांची भक्ती करत असेल त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती करते. आणि विष्णू तत्वामध्ये जर तो जीव जर प्रभू श्रीरामांची पूजा अर्चा करत असेल, त्यांची आराधना करत असेल, त्याला साकेत धाम प्राप्त होतं. जर तो भक्त विष्णूंची पूजा करत असेल तर तो वैकुंठ विष्णू किंवा विठ्ठल देवांची पूजा करत असेल, अर्चा करत असेल तर त्यांना काय प्राप्त होतं, तर वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, वैकुंठ लोकांची प्राप्ती होते. आणि जर एखादा भक्त जर ऐश्वर्य रूपामध्ये भगवंतांची पूजा अर्चा सेवा करत असेल तर त्याला कोणतं धाम, द्वारका धाम किंवा मथुरा धाम प्राप्त होतं. आणि याच्या उपर ज्यावेळी एखादा भक्त माधुर्य भावामध्ये, जसं की गोपी आणि भगवान श्रीकृष्णांचे संबंध होते, ज्याप्रमाणे सुदामा आणि त्यांच्या मित्रांचे मित्रत्वाचे संबंध होते, आणि यशोदा माता आणि नंद बाबा यांचं जे पितृ आणि मातृप्रेम जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रती होतं, अशा भावामध्ये जो कोणी भक्ती करतो त्याला गोलोकधाम किंवा वृंदावन धामाची प्राप्ती होते. तर ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वतः आणि मध्यम तिष्ठन्ति राजसः याचा अर्थ असा आहे. आणि त्याच्या पुढे मग जो कोणी भक्त, पण याच्यामध्ये एक आहे, पण कोणी भक्त नाही आहे, म्हणजे भक्ती करत नाही, या सगळ्या गोष्टी कोणीच करत नाही, तर त्याची गती काय, त्याची पण गती असली पाहिजे ना. भक्त नाही म्हणजे भक्त नसला तर काय बाकी ह्या सगळ्या गोष्टी त्याला मिळतील. पण भक्त जर नसेल तर त्याची गती काय, तर तो भक्त काय करतो, जो व्यक्ती आहे की या भौतिक जगामध्ये राहतोय, सगळ्या कर्मकांड करतोय, सगळी कर्म करतो त्याच्या नोकरीत, पण कुठल्याही प्रकारचं पाप करत नाही, पण सत्कर्म करतो नाही. म्हणून एक असं म्हटलं जातं बघा की 3 प्रकारचे कार्य आहे, कर्म कुठल्या प्रकारचे, प्रत्येकाला 3 कर्म करावे लागतात. एक म्हणजे सकर्म, विकर्म आणि अकर्म. सकर्म म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे जसं की आता मगाशी आपण चर्चा केली की आंधळ्याला मदत करणे, कुठं दान करणे, चांगलं पाप न करणे, याचा अर्थ सकर्म. अकर्म म्हणजे काय, पूर्णपणे सगळं एकदम वाईट सगळ्या गोष्टी, मांस मटण मच्छी खाणे, दारू पिणे, शिव्या देणे, सगळ्या वाईटच्या गोष्टी आहेत येतात विकर्मामध्ये. आणि जो कोणी याच्या पलीकडे जाऊन सत्वगुणामध्ये भक्ती करतो तर भगवान म्हणतात की मला या सगळ्या दोन्ही गोष्टींची गरज नाही, अकर्म करा, भक्ती करा. म्हणजे भक्तीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मनुष्यानं प्रत्येक जीवानं भक्ती केली पाहिजे, अकर्म केलं पाहिजे, तर तो भगवद्धामाची प्राप्ती करतो. पण पुण्य कर्मामध्ये सुद्धा फरक आहे. जो कोणी व्यक्ती
पुण्यकर्म करतो, जसं मग सांगितल्याप्रमाणे पुण्यकर्म केल्यानं काय होतं, त्याच्या पुण्याचा साठा वाढतो आणि त्याला कुणाचे कुठलं लोक प्राप्त होतं, पुण्यकर्म केल्यानंतर स्वर्ग लोकांची प्राप्ती होते. पण स्वर्ग लोकांची प्राप्ती केल्यानंतर सुद्धा ज्यावेळी आपल्या बँकेचा बॅलन्स जसा 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 कमी होतो आणि बँक अकाउंट आपलं रिकाम होतं, तसं त्याचा पुण्याचा साठा सुद्धा कमी होतो. पण भक्तीमध्ये तसं होत नाही. भक्तीमध्ये काय आहे, एकदा जरी श्री नाव घेतलं तर त्याच्या पुढच्या जन्मासाठी त्याचे फायद्याचं ठरतं. परंतु पुण्यकर्म केलंच पाहिजे. पुण्यकर्म केल्यानंतर आपण सत्कर्मामध्ये लागतो, म्हणजे सत्वगुणामध्ये जातो. आणि सत्वगुणामध्ये नंतर मग आपण वेगवेगळ्या स्थितीमधून भक्तांच्या कृपेनं भगवंतांच्या कृपेनं आपल्याला भगवंतांच्या भक्तीकडे ओढ येते. आणि म्हणून मग ह्या पुण्यकर्माचा जसा जसा साठा कमी येतो, त्याला पुन्हा ह्या भौतिक जगामध्ये कुठल्या तरी योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि मग पुन्हा त्याला ह्या जन्मचक्र जरा व्याधी या चक्रामध्ये फिरून पुढच्या जन्मासाठी किंवा पुढच्या याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करायला लागतो. म्हणून नेहमी आपण भगवत भक्तीमध्ये अकर्म करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर याच्या पुढे काय आहे की जगन्य गुण वृत्तीस्तः अधोगच्छति तामसः, म्हणजे जे कोणी रजोगुणी किंवा तमोगुणी आहेत. रजोगुणी लोकांचं काय होतं, तर रजोगुणी लोक हे नियमितच ह्या संसारात राहतात. आता संसारात म्हणजे रजोगुणी लोक म्हणजे फक्त मनुष्य योनीच नाही, तर रजोगुणी राहणारे सगळेच्या सगळे म्हणजे मांस मटण खाणारे किंवा आधी सगळ्या प्रकारचे विविध व्यभिचार वगैरे या सगळ्या गोष्टी 4 नियमांचं पालन न करणारे हे सगळे जीव हे ह्या योनीमध्ये ज्याप्रमाणे पाप कर्म केलं जातं त्या प्रकारेच त्या पुन्हा जन्मचक्र जराव्याधी या चक्रामध्ये फिरत राहतात आणि या संसारामध्ये कितपत पडतात. त्याचबरोबर तमोगुणी जे लोक आहेत, तमोगुणी म्हणजे निवांत सारखे सकाळी 11 वाजता उठणारे, सूर्य कधी न पाहणारे किंवा बऱ्याच अशा वाईट गोष्टी असणारे, अशी जे तमोगुणी लोक आहेत, आळशी लोक आहेत, त्या लोकांचं काय होतं, ते जीव काय होतात, त्या लोकांची गती ही नरकामध्ये राहते. अनेक प्रकारचे नरक, 28 प्रकारचे नरक सांगितले. त्याच्या गुणाप्रमाणे त्याच्या कर्माप्रमाणे त्याला ते नरक वेगवेगळ्या प्रकारची भेटतात. तर अशा प्रकारचे हे 3 प्रकारची त्या जीवाला गती बघावी लागते. म्हणून आणि याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे की बरेच भक्त आपण बघतो की वयाच्या काही कमी वयामध्येच भक्तीमध्ये येतात. काही भक्त अगदी म्हातारपणामध्ये शेवटी वयाच्या काही भक्तीमध्ये येतात. तर याच्या पुढेही सांगतात, प्रभुपादांनी याचा पुढे जाताना सांगितलेलं आहे की ज्यांची कुणाची भक्ती राहिलेली आहे ना, तेवढीच भक्ती त्याला करायला लागते. म्हणजे जो भक्तीमध्ये आहे, म्हणजे आता आपण सगळेजण या सत्संगामध्ये येतोय, वेगवेगळ्या प्रकारची भक्ती करतोय, भगवानांची भक्ती करतोय वेगवेगळ्या प्रकारे. तर भक्ती करत असताना कदाचित आपला काही कारणाने मृत्यू झाला, काही कारण ऍक्सिडेंट झाला, काही झाला, तर उर्वरित झालेली भक्ती करण्यासाठी आपल्याला पुन्हा मनुष्याचा जन्म मिळतो. आणि एवढंच नाही, तर मनुष्याचा जन्म जरी मिळाला तरी मनुष्याचा जन्म हा अशा ठिकाणी मिळतो ज्या ठिकाणी आपण राहिलेली भक्ती अगदी पूर्णत्वास नेऊ शकतो. म्हणजे एखाद्या चांगल्या भक्ताच्या घरी जन्म होईल आपला, किंवा एखाद्या ब्राह्मण म्हणजे या ब्राह्मण शब्दाचा अर्थ असं समजून नका की आजकालचे ब्राह्मण म्हणजे कलियुगामध्ये प्रभुपाद सांगतात की जन्मानं या पृथ्वी तलावरती सध्या कोणीही ब्राह्मण नाही, त्याच्या कर्मानं ब्राह्मण ठरतो. ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला किंवा शूद्र कुळामध्ये जन्म घेतला म्हणजे शूद्र नाही. जर शूद्र कुळामध्ये जन्म घेतला एखाद्या जीवाने आणि तो जीव जर सत्कर्म करतोय, पाप कृत्यापासून वंचित आहे, पाप कृत्य अजिबात करत नाही, दान धर्म करतोय, भक्ती करतोय, तर त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण आहे. म्हणजे ब्राह्मण ही एक पदवी आहे, हे समजून घेतलं. शूद्र ब्राह्मण हे 4 ज्या पदवी ते पदवी आहे, ते काही कुठलं कुळ किंवा असं नाही. म्हणून जो कोणी या गुणामध्ये समाविष्ट झालेला आहे त्याला त्या स्तरावरती त्याची भक्ती होते आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा जन्म होतो त्या जीवाचा, त्याची राहिलेली भक्ती पूर्ण करण्यासाठी. तर हे पण आपण समजून घेऊ शकतो. मला आवर्जून या ठिकाणी असं सांगावं लागेल की बरेच वेळा आपण बघतो की आपले अण्णा होते इथं, तर अण्णा किती वर्षी आले भक्तीमध्ये बघा. त्यांचं मला वाटते 80च्या पुढे ते भक्तीमध्ये आले, म्हणजे त्यांची तेवढीच भक्ती राहिली होती. त्यांना भक्ती जास्त करायची गरजच नव्हती. त्यांनी मागच्या जन्मामध्ये तो त्यांचा कोटा पूर्ण केला होता. आणि आपण लहानपणी किंवा ज्यावेळी भक्तीमध्ये येतो त्यावेळी आपला हा सगळा पूर्ण आपल्याला भाग लावायचा. पण याच्यामध्ये एक प्रभुपाद सांगतात की चैतन्य महाप्रभूंचा हा जो कालावधी आहे, हा जो हरिनामाचा कालावधी आहे ना, हा फक्त किती वर्षाचा आहे, 10,000 वर्षाचा आहे. आणि त्या 10,000 वर्षामधले
5,000 वर्ष तरी आता भगवान गेल्यापासून गेले 5 ते 5,500 वर्ष, बरोबर ना? राहिले किती? 5 ते 5,500 वर्ष. त्यामध्ये आपल्याला ह्या भक्ती पूर्ण करायचे आणि हा जन्म आपल्याला कृपेनं, भगवंताच्या कृपेनं आपल्याला हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. ह्या जन्मामध्ये जर आपण भक्ती नाही केली तर पुढचा जन्म आपल्याला त्या शेवटच्या इच्छेप्रमाणे कसला मिळेल काय माहित नाही. शेवटच्या क्षणाला आपल्या मनामध्ये इच्छा लाडू खायची राहिली तर लाडू बनवण्याच्या घरात आपल्याला जन्म घ्यावा लागेल. तर म्हणून आपण शेवटी जी इच्छा प्रकट करतो मनामध्ये, शेवटी जी इच्छा राहते तसा आपल्याला जन्म करायला घ्यावा लागतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की हा जो 10,000 वर्षाचाच कालावधी आहे ना, हा म्हणजे संध्याकाळची वेळ आहे. म्हणजे दिवसही नाही आणि रात्रही नाही. संध्याकाळची वेळ कशी असते, एकदम मस्त सूर्य मावळत असतो, त्याचा तो भगवा असा सूर्यप्रकाश मस्त छान असा पडत असतो आणि खूप सुंदर असं दृश्य असतं. तर हा 10,000 वर्षाचा तो कालावधी तो आहे. आणि ह्या काही दिवसानंतर कलियुगाचा इतका मोठ्या प्रमाणात प्रभाव चालवणार आहे. आज आपण बघतो की बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे. तिथल्या भक्तांची त्या भक्तांनी ज्यावेळी बांगलादेशवरती खूप महामारीची वेळ आली होती, त्या इस्कॉनच्या सर्व भक्तांनी तिथं प्रत्येक माणसाला कशा प्रकारे प्रसाद पोहोचवता येईल सगळ्या प्रकारची मदत करतात तशी केली. आणि आज त्यांचाच जीव घेण्याची वेळ त्या लोकांनी केलेली आहे. म्हणजे ही आपली सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही आहे. आपण सुद्धा आज मी मगाशी कराडमधून येत होतो, मला वाटलं मी पाकिस्तानमध्ये येते का काय, अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे प्रत्येकाने आपले सण साजरे करावेत, सगळ्या गोष्टी कराव्यात, पण एखाद्या गोष्टीचा ओहापोह होतोय. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये जे आपल्याला सात्विकता शिकवलेली आहे ते इतर धर्मामध्ये कुठं शिकवलेलं नाही. कारण तिथं आत्मा हा विषयच नाही. त्यांना असं वाटतं की आता जे आपल्याला हे मिळालेले शरीर आहे हे इथंच आपल्याला एवढ्या दिवसामध्ये भोगायचं आहे. जेवढा भोग करता येईल तेवढा करायचा, इंद्रिय तृप्ती करायची तेवढी करायची, परत आपल्याला जन्म मिळणार नाही. ही जी त्या लोकांची मानसिकता निर्माण झालेली आहे. असा मनुष्य फक्त कुठल्या धर्माचा नाही, हा आपल्या धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये जन्म घेऊन सुद्धा तसा वाटत असेल तर ही मानसिकता आपण बदलू शकत नाही. त्यामुळं आपल्याला जो वेळ मिळालेला आहे तो आपण ह्या कशा प्रकारे भक्तीमध्ये व्यतीत करून भगवानाची कृपा कशा प्रकारे प्राप्त करता येईल याच्याकडे विचार केला पाहिजे. तर म्हणून मला हे सांगायचं आहे की एखाद्याची भक्ती जर तेवढ्याच प्रमाणात राहत असेल तर तेवढ्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. परंतु ज्या व्यक्तीनं जो व्यक्ती आयुष्यभर भक्ती करतो, जसं की आपण आपल्या परमगुरु प्रभुपादांचं उदाहरण घेऊ शकतो. आपले गुरु महाराज आहेत, वरिष्ठ अनेक भक्त आहेत की त्या भक्तांनी त्यांचं पूर्ण आयुष्य पूर्ण समर्पण भगवानाच्या प्रती त्यांच्या चरणी ठेवलेलं आहे. आणि त्यांना नक्कीच हा त्यांचा म्हणजे आपल्याला शिकवण्यासाठी त्यांनी हा जन्म घेतलेला आहे. आपल्याला सुद्धा भक्ती मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि ते त्याचं शरीर सोडून नक्कीच ते धामामध्ये जाते. म्हणून या सगळ्या गोष्टींची गरुड पुराणामध्ये खूप सुंदर, गरुड पुराणामध्ये पण वर्णन आहे या सगळ्या गोष्टीचं आणि भागवतम मध्ये पण आहे. पण भागवतापेक्षा गरुड पुराणामध्ये ह्या गोष्टीचं खूप सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. पण दुर्भाग्य आपलं असं आहे की गरुड पुराण किंवा श्रीमद भागवतम आपण काय करतो, जो कोणी गेलेला असतो त्यांना शरीर सोडलं असतं त्याच्या घरामध्ये जाऊन कीर्तन करतो आणि मग तिथं वाचतो. पण जिवंतपणे आपल्याला कधी वाचायचं सुचत नाही. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पडलेले तसेच भागवतम, पण कधी वाचायचा आपण प्रयत्न करतो. पण भागवतम किंवा गरुड पुराण हे सांगतं की आपल्याला आपली गती जर पुढची खरंच चांगल्या प्रकारे पुढचा जन्म, कारण प्रत्येकाला गॅरंटी असते, मला तरी माझी गॅरंटी नाही की मी ह्या जन्मामध्ये तरी पूर्ण भक्ती करू शकेन. कदाचित मला पुढच्या अजून जन्म घ्यावे लागणार आहे. ह्या जन्मासाठी आपण प्रयत्न करायचा, पण आपण आपल्या ह्या नित्य कर्मामध्ये किंवा नित्य ह्या भौतिक जगामध्ये सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला तो पुढचा जन्म किंवा ह्या जन्मी आपण भगवत धामाची प्राप्ती करू असं मला तरी सध्या वाटत नाही. म्हणजे माझी वैयक्तिक, आपल्यापैकी बऱ्याच जणांची असेल तशी भक्तीमध्ये खूपच दृढ तेवढी श्रद्धा असेल, भक्ती तेवढी पूर्ण झाली असेल. परंतु आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला ह्या जन्मामध्ये जे मिळालेलं भागवताचं सुख आहे ना, जे भगवतांनी दिलेले हे जे द्रव्य आहे, हे अमृत आहे ना, हे प्राशन केलं पाहिजे. नाहीतर ही संधी पुन्हा येणे शक्य नाही. आली तर आपल्याला घेता आली का नाही करणार पण नाही. म्हणून गरुड पुराणामध्ये विशेष करून भगवान विष्णू गरुड देवांना
अगदी विस्ताराने सांगतात की मानव धर्माची अवस्था आणि मानव धर्माचं विशेष करून मानव धर्माचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यानुसार जीव आहे ना, आत्मा शरीर सोडतो. आता आपण मुख्य प्रवचनाकडे आलो. म्हणजे आता तुम्हाला मागापासून जे मी सांगितलं त्याचा गाभा थोडक्यात इथं आहे. म्हणजे आपण आता वरचं सार काढलेलं आहे, तर थोडंसं आतलं व्यवस्थित गाभा आलेला आहे. तर जो काही एखादा आत्मा ज्यावेळी आपलं शरीर सोडतो, तर शरीर सोडल्यानंतरची त्याची गती काय आहे. तर ज्यावेळी शरीर सोडतो त्यावेळी तो आत्मा काय करतो की त्या वास्तूमध्ये ज्या ठिकाणी शरीर सोडलेलं आहे त्या ठिकाणी तो 12 ते 14 दिवस तिथंच राहतो. किती? 12 ते 14 दिवस तिथंच राहतो. आणि मग आता हे का 14 दिवस, आता हे सायंटिफिकली तुम्हाला सांगतो. 14 दिवस हे शास्त्रामध्ये आपल्या वाङ्मयामध्ये जे सांगितले 14 दिवसच का. सायन्स पण सांगतं, आता तुमच्या ह्यासाठी सायन्स पण काय सांगतं की एखादा जीवाणू किंवा एखादा किटाणू हा 14 दिवस जगतो. कोरोनाच्या काळामध्ये आपले किती दिवस क्वारंटाईन केलं होतं? 14 दिवस. म्हणजे सायन्सनं पण मान्य केलं की एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा जीवाणू जो असतो तो जीवाणू काय होतो 14 दिवस आपल्या शरीरामध्ये राहू शकतो. म्हणून आपलं वाङ्मय सुद्धा सांगतं हेच, वैदिक वाङ्मय, की एखादा जीव ज्यावेळी एखादा आत्मा शरीर सोडतो त्यावेळी त्या ठिकाणी तो 14 दिवस तरी कमी कमी राहतो. आता तो 14 दिवस कशासाठी राहतो ते आपण पाहूया. तर बऱ्याच लोकांना या गोष्टी वाटतं की श्रद्धा, अंधश्रद्धा हा सगळ्याचे, पण आता सायन्सच्या दृष्टीने तुम्हाला समजलं ना, सायन्सनेच मान्य केले की 14 दिवस राहतो म्हणून. मग तो जर जीव राहतो तर मग हा का जीव राहणार नाही? हा जीव का राहतो? कारण आपण आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला समजावून सांगितले, अनेक ठिकाणी आपल्याला समजावून सांगितलं. तर अशा प्रकारे हा जीव जो आहे तो 12 ते 13 दिवस या ठिकाणी वास्तव्य करतो. आता इथे एक समजून घेतलं पाहिजे आपल्याला की मृत्यू म्हणजे नक्की काय आहे, मृत्यू कशाला म्हणतात, नाही की नाही? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शरीर तिथंच राहतं पण आत्मा तर निघून जातो. तर मृत्यूचं अजून एक उदाहरण असं दिलं जातं शास्त्रामध्ये की शरीर जे आहे ते 5 महाभूतांच्या पासून बनलेले आहे. कोणते 5? शरीर, वायू, अग्नी, आकाश आणि पाणी. या 5 महाभूतांच्या पासून बनलेले शरीर आहे. या 5 महाभूतापासून बनलेल्या शरीरामध्ये प्रत्येक आतड्यामध्ये 5 वस्तू आहेत, 5 सूक्ष्म वस्तू आहेत. एकूण 25 वस्तू आहेत, त्यापैकी 5 सूक्ष्म वस्तू आहेत. त्या कोणत्या? मन, बुद्धी, अहंकार, आत्मा आणि परमात्मा. त्याच 5 गोष्टी आहेत. आता या 5 गोष्टी ज्यावेळी आत्मा शरीर सोडतो त्यावेळी सोबत घेऊन जातो. काय काय 5 घेऊन जातो? मन, बुद्धी, अहंकार सुद्धा घेऊन जातो बरं का. कारण मनाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आत्म्याशी संबंधित आहे, बुद्धी ही सुद्धा आत्म्याशी संबंधित आहे आणि अहंकार जो आहे तो पण आत्म्याशी. म्हणून मगाशी प्रवचनामध्ये मी सांगितलं सुरुवातीला की शेवटच्या क्षणाला जी आपण इच्छा करतो त्या इच्छेसाठी सुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जरी भगवत भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ गुणावरती जरी असेल पण त्याने शेवटच्या क्षणी जर काहीतरी इच्छा केली, भौतिक इच्छा, तर पुन्हा सुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून हे या 5 गोष्टी तो आत्मा घेऊन जातो आणि त्यानंतर तो आत्मा ह्या 5 गोष्टी घेऊन गेल्यानंतर त्या गोष्टीला मृत्यूची व्याख्या दिली आहे. आणि जो आत्मा ह्या 5 गोष्टी घेऊन जातो ना त्याला म्हटलेलं आहे प्रेत. आलं का लक्षात? प्रेत म्हणजे काय? तर हे आपल्याला हॉरर पिक्चर मध्ये किंवा आपण भूताच्या गोष्टी ऐकतो त्यामध्ये वेगळे वेगळे विचित्र असं काहीतरी दाखवतात. पण त्या गोष्टी ह्या भौतिक गोष्टी केलेल्या आहेत आपल्या मनोरंजनासाठी. ऍक्च्युली प्रेत म्हणजे काय आहे की शरीर सोडल्यानंतर जो आत्मा गेला, मन, बुद्धी, अहंकार, आत्मा आणि परमात्मा घेऊन, त्या गोष्टीला म्हणायचं प्रेत. म्हणजे शरीर नसलेला आत्मा म्हणजे काय? प्रेत. काय लक्षात? तर प्रेताची व्याख्या ही आहे. म्हणून ज्यावेळी शरीर बदलण्याची वेळ येते, शरीर बदलण्याची, तर ह्या 5 गोष्टी आहेत, तो पुन्हा 5 गोष्टी घेऊन तो काय करतो? पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणून जो व्यक्ती भक्ती करत नाही त्याला भौतिक शरीरातून काढून घेण्यासाठी, लक्षात आलं का? म्हणजे एखादा व्यक्ती समजा जर भक्तीच करत नाही तर त्याला काढून घेण्यासाठी ज्यावेळी पाप कर्म करतो आणि त्यावेळी मग त्याला त्याचं शरीर सोडण्याची वेळ येते त्या आत्म्याची, त्यावेळी
तो आत्मा काय करतो, तो आत्मा घेऊन जाण्यासाठी तिथं 3 प्रकारचे यमदूत येतात. 3 प्रकारचे यमदूत विशेष करून सांगितले शास्त्रामध्ये. 3 प्रकारचे यमदूत काय येतात, कारण 3 प्रकारचे यमदूत याच्यासाठी की आत्मा तरी हा निरंतर आहे आणि परमात्मा हा त्याच्या पाठीमागे बसलेला आहे, म्हणजे भगवंतच आहे. भगवंताचा अंश परमात्मा रूपानं आपल्या आत्म्यासोबत येतो. राहिल्या कुठल्या गोष्टी 3, कुठल्या, मन, बुद्धी आणि अहंकार. या गोष्टीसाठी 3 यमदूत येतात. त्याला जो अहंकार आहे, त्याची जी बुद्धी त्यानं भ्रष्ट ठिकाणी वापरलेली आहे, भ्रष्ट झालेली आहे, आणि त्याचा जो मन, बुद्धी आणि मन विचित्र ठिकाणी लावलेला आहे, ह्या गोष्टी घेऊन जाण्यासाठी ते 3 यमदूत येतात. आणि अशा प्रकारे त्याला ओढून येतात की त्याची खूप दयनीय अवस्था त्या 18 नरकामध्ये 28 नरकामध्ये केलेली आहे. भागवतामध्ये त्याचं खूप विस्तृत वर्णन आहे. आता हा प्रवचनाचा भाग नाही, त्याच्यासाठी खूप मोठी प्रवचन भागवतम क्लासेस होतात, तर मी इथं काही जास्त त्याच्यावरती चर्चा करत नाही. तर हे ज्यावेळी 3 दूत येतात, कारण मनुष्य काय करतो, पाप करतो. ह्या 3 गोष्टींच्यामुळेच पाप करतो. मनसा वेगम, वाचो वेगम, उदरपस्त वेगम. वाचो वेगम, मनसा वेगम, उदरपस्त वेगम, बरोबर ना? असा श्लोक आहे तो. उपदेशामृतमध्ये हा श्लोक आहे, वाचो वेगम, मनसा वेगम, उत्परवृत्त असा काहीतरी श्लोक आहे तो. तर या 3 प्रकारे तो जीव जो आहे तो काय करतो की वेगवेगळ्या प्रकारचे पाप करतो आणि मग त्यांना घेण्यासाठी यमदूत त्या ठिकाणी येतात. आणि अशा प्रकारची जो पाप कृत्य करतो ना, तोच व्यक्ती काय करतो, यमदूतांना पाहू शकतो. यमदूतांना सगळ्यांना पाहायची संधी मिळत नाही. कदाचित ज्याचा मृत्यू झाला त्याला प्रत्येकाला यमदूतांना बघायची संधी मिळत नाही. आता यमदूतांना पाहायला कोणाला मिळतं हे आपल्याला बऱ्याच जणांना समजलं की ज्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या, ज्यांच्या नातेवाईकांचा असेल किंवा आणि मुलाचा इष्टमित्रांचा वगैरे मृत्यू झाल्याचं ज्यांनी शरीर सोडलं असेल, तर त्यांची परिस्थिती बघ, मी जी सांगतो ती परिस्थिती त्यांची जर असेल तर त्यांना 100% यमदूत नेलेले असणार आहेत. जो शास्त्रामध्ये असा लिहिलाय, मगाशी श्लोक सांगितलं, ऊर्ध्वम गच्छन्ति यस्तानि. तर ऊर्ध्वम गच्छन्ति म्हणजे ज्या जीवानं शरीर सोडताना त्याचे डोळे फाटलेले असतील किंवा कान फाटलेले असतील, तो शरीरातून ऊर्ध्व गच्छन्ति त्याला प्राप्ती होते, म्हणजे वरच्या लोकांमध्ये जातो. पण कमरेच्या खाली म्हणजे एखाद्याचा मृत्यूच्या वेळेला कुणी बघितलं असेल की मलमूत्रचं तो विसर्जन करतो, तर त्याची कमरेच्या खाली ज्याची ही अशी अवस्था होते, त्या व्यक्तीनं 100% यमदूतांना पाहिलं असतं. तो व्यक्ती यमदूला पाहतो म्हणूनच त्याची अशी अवस्था झाली. तर हे शास्त्रामध्ये वर्णन आहे. तर जो व्यक्ती गरुड पुराणामध्ये पण याचं वर्णन आहे की मृत्यूनंतर यमदूत त्या जीवाला काय करतात, मग यमराजांच्या जवळ घेऊन जातात. यमराजांच्या जवळ घेऊन गेले की म्हणजे मृत्यू झाला की लगेच त्याला पहिल्यांदा यमराजांच्या जवळ येतात. तिथलं त्याला दर्शन घडवतात. इथल्या प्रकारचं कार्य कसं आहे, म्हणजे यमराजांचं एक कोर्टच आहे. त्या कोर्टामध्ये कुणाला कशी शिक्षा दिली जाते, काय केलं जातं, त्यांना काय काय पाप केलेले आहेत, सगळ्या प्रकारचं सांगितलं जातं. तुझं बाबा काय काय आहे सगळं, हे तुझं चित्र आहे. तिथं चित्रगुप्त बसले, त्यांच्याकडे सगळं लेखीटाके आहे. त्यांना काय केलंय, त्यांना आयुष्यामध्ये किती पुण्य पाप केले, सगळं त्याच्याजवळ आहे. कुणाला मारलंय, कुणाला शिवाय दिल्या, मंदिरात येतोय तर प्रसाद घेताना पण एकमेकाची चेष्टा करतोय, मस्करी करतोय, वैष्णवांची निंदा करतोय. प्रत्येकाचा चित्ता त्याच्यावरती सगळ्यांचं लिहिलेलं आहे. तर त्याप्रमाणे तो चित्रगुप्त त्या ठिकाणी त्याची सगळी लिस्ट वाचून दाखवतो आणि मग त्याच क्षणी ज्यावेळी तो शरीर आत्मा सोडतो त्याच क्षणी त्याला तिकडे वरती नेलं जातं किंवा त्या यमदूतांच्या कडवी त्यांच्या दिव्य दृष्टीद्वारे त्याला तिथंच दाखवलं जातं की यमलोक कसा आहे ते. आणि त्यानंतर पुन्हा त्याला 14 दिवसासाठी तिथं क्वारंटाईन केलं जातं. कुठं, ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये त्यानं आपलं शरीर सोडलं त्या ठिकाणी त्याला क्वारंटाईन तिथं सोडलं जातं. म्हणून आणि त्यानंतर तो जीव मग काय करतो, 12 ते 14 दिवस तिथंच राहतो. तर या दिवशी मग आपण काय केलं पाहिजे की भागवत कथा केल्या पाहिजे या 14 दिवसामध्ये, कारण त्या जीवाची चेतना त्या ठिकाणी असते. म्हणून आत्मा शरीरातून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळी मला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी आत्मा शरीर सोडतो त्या शरीराला काय म्हटलं, प्रेत म्हणलेलं आहे. शरीर नसलेला जीव म्हणजे आत्मा, म्हणजे तो काय झालं, प्रेत झालं. आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना असं वाटतं की
आपण ऐकतो की अरे आज कराडच्या स्टँडवरती मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये 2 जण दगावले. असं बऱ्याच वेळा आपण ऐकतो कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा काय घटना झाली तिथं हॉस्पिटलला हे गेला ते गेला असं समजलं आपल्याला. असं वाटतं की आपल्या आयुष्यासाठी नाही, फक्त त्याच्यासाठीच होतं ते. वाटतं की नाही बऱ्याच वेळा त्याचा विषय झाला म्हणजे संपला, त्याच्याबरोबर आपलं काय नाही, आपला कधी ऍक्सिडेंट होणारच नाही. पण हे सांगायचं या ठिकाणी की हीच परिस्थिती आपली सुद्धा आहे. ह्या गोष्टीची आपल्याला तयारी करायची आहे. आपल्याला सुद्धा त्या ठिकाणच्या त्या यातना कदाचित भोगाव्या लागणार. फक्त आपलं कर्म आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचं नाही. आपल्याला कर्मच आपण ठरवतो आणि कर्म आपली जबाबदारी काय करायचं इथे. म्हणून मग ज्यावेळी 14 दिवसानंतर पुन्हा मग ते काय करतात, यमदूत त्या ठिकाणी त्याला घेऊन जाण्यासाठी येतात 14 दिवसानंतर पुन्हा. आणि असं म्हटलं जातं की 14 दिवसानंतर ज्यावेळी त्या जीवाला पुन्हा क्वारंटाईन केलेल्या जीवाला पुन्हा न्यायला येतात त्यावेळी 99,000 योजन, आता हे अंतर मला काही सांगता येणार नाही, तर ते पृथ्वीच्या खाली तळामध्ये त्याला घेऊन जातात ज्या ठिकाणी पितृलोक आहे, पितृलोक आहे. त्या पितृलोकामध्ये त्या जीवाला घेऊन जातात. आता पितृलोकाचीच का, कारण त्याच्या कर्मानुसार ठरलेलं आहे. त्या जीवाला पितृलोकामध्ये घेऊन जातात आणि पितृलोकामध्ये घेऊन गेल्यानंतर ज्या ठिकाणी दक्षिण भागामध्ये कारणोदक सागर आहे, त्या सागराच्या तिथं पितृलोक आहे त्याच्याही खाली, त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि मग तिथं आपल्याला सगळे आपले नातेवाईक आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला भेटणार. आता आपल्याला काय भेटणार, कारण हे पितृलोक जे आहे हे यमदूतांचं काय आहे, वेटिंग रूम आहे. त्या ठिकाणी वेटिंग दिलं जातं, थांबवलं जातं त्या सगळ्या पितरांना आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती मग पुढची कारवाई केली जाते. त्यानंतर मग त्याला काही वर्षानंतर त्याच्या वेळेनुसार लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर त्या ठिकाणी त्या कोर्ट कचेरीमध्ये त्यांच्या यमदूतांच्या त्याचा निकाल लागतो आणि मग त्याला यमदूत चित्रगुप्ताच्या समोर तिकडे घेऊन जातात. आणि मग त्यानं तिथं काय काय पाप केलेलं आहे, जसं की मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यानं आयुष्यभर किती अंडे खाल्ले, किती मांस खाल्लं, किती मटण खाल्लं, काय काय केलं, कुणाला शिव्या दिल्या, सगळं तिथं चित्रगुप्त वाचून दाखवतात. कोणी टँकर भरून दारू पिली का, किती पिली दारू, या सगळ्या गोष्टी तिथं एकदम व्यवस्थित लिहून ठेवल्या असतात. त्या सगळं सांगितलं जातं. त्याच्याप्रमाणे त्याला 28 नरकापैकी एक नरक जे आहे त्याच्या यातना कदाचित काय तरी जीवांना 28च्या 28 नरक भोगावं लागतात. असं पण वर्णन आहे लाल गोविंद प्रभूंच्या एका प्रवचनामध्ये आहे की काही जीव असे आहेत की त्या जीवाने इतकी पापं केलेली आहेत की त्यांना 28 नरकाची यातना भोगावं लागतात. आणि अशा प्रकारे मग तिथं हे त्या वेटिंग रूम मध्ये, आता ह्या वेटिंग रूम मध्ये काय वेळेला 5 वर्षे, 10 वर्षे, 500 वर्षे, 5000 वर्षे पण वेटिंग रूम मध्ये राहावं लागतं. इतका वेळ पण त्या वेटिंग रूम मध्ये करावा लागतो. त्याचा नंबर कधी काय माहित नाही. आता याच्यासाठी हे काय एवढा वेळ लागतो याचं कारण पण ते आहे. याच्यामध्ये एक रामायणामध्ये कथा येते की रामायणामध्ये ज्यावेळी म्हणजे एवढा वेळ का लागू शकतो याच्यावरून आपल्या लक्षात येईल की रामायणामध्ये काय होतं की ज्यावेळी लंकेवरती आता सगळे प्रभू श्रीराम आणि त्यांचे सैनिक, वानर सैनिक वगैरे सगळे त्याच्या चालले जातात. त्यांनी रामसेतू पार केला आणि लंकेमध्ये पोहोचलेले आहेत. आणि पोहोचल्यानंतर काय होतं की श्रीरामांना वाटतं की अजून एकदा आपण शांतिदूत पाठवावा आणि रावणाला समजावून सांगावं की अजून पण आमच्या सीतेला जर परत दिलं तर आम्ही आहे असं दूत पाठवणारच आहे. पण त्याच्यासाठी मग कुणाला तरी शांतिदूत पाठवावं. शांतिदूत कुणाला पाठवायचं होतं तर अंगद जे होते, अंगद बाली महाराजांचे पुत्र अंगद, त्यांना पाठवायचं ठरतं. आणि बाली मग जातात. ज्यावेळी बाली त्या लंकेमध्ये प्रवेश करतात, प्रवेश केल्यावर सगळे तिथं साईडला होतात. सगळे घाबरतात. सगळे राक्षस सगळे घाबरतात. त्याचं कारण काय त्यांना घाबरायचं, कारण त्यांनी पहिल्यांदा एक वानर बघितला होता जो त्याच्यासारखा दिसणार होता. कोण? हनुमानजी अगोदर गेले होते ना. हनुमानजींनी तिथं काय केलं होतं ते सगळे त्यांनी बोलले. त्यांच्या घरातले जे काही कपडे लत्ते होते त्याच्या शेपटीला बांधून त्यांना पेटवायचा प्रयत्न केला, त्यांना आग लावायचा प्रयत्न केला, त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, पण हनुमानजी त्यांना सगळं भस्म करून टाकलं. हा इतका त्यांनी चांगल्या प्रकारे अनुभवला होता. म्हणून अंगदला कोणीही अडवलं. अंगद डायरेक्ट तिथे गेले, रावणाजवळ पोहोचले. नॉनस्टॉप हायवेच एकदम गेले, तिथं पोहोचले. पोहोचल्यानंतर रावणाला सांगितलं त्यांनी की अजूनही प्रभू श्रीरामाने तुम्हाला एक संधी दिली आहे, बघा विचार करून. तर त्याच्या अगोदर म्हटले
की अरे तुम्ही कोण आहात? तर मला मी बालीपुत्र अंगद आहे. बरं, बाली तर माझा मित्र होता, रावण म्हणतो. बाली मित्र होता, मग तो आता कसा आहे, काय चाललंय? आता तो कसा आहे माहित नाही, पण त्यांना तुम्हाला भेटायची लवकरच वेळ येणार आहे. इतर लोकांमध्ये तुम्ही त्यांना जाऊन भेटणार आहात लवकरच, जर तुम्ही आता माघार नाही घेतली तर. म्हणजे ह्या कथेवरून आपण समजू शकतो की अंगदने काय सांगितलं तिथं, थोडक्यात सांगितलं होतं की तुम्हाला पुन्हा भेटायचे. म्हणजे आता बाली जाऊन कितीतरी दिवस झाले होते, कितीतरी महिने झाले होते त्यांना शरीर सोडून, पण तरीही त्याला तिथं भेटायला अंगद चान्स मिळेल असं म्हणतो. त्याचा अर्थ आपण हे समजू शकतो की या ठिकाणी कितीही त्या वेटिंग रूम मध्ये कितीही त्या जीवाला, म्हणजे आपला सुद्धा मृत्यू झाल्यानंतर कदाचित आपल्या कर्मानुसार आपण पितर लोकांमध्ये गेलो तर आपल्याला आपले सगळे पूर्वज तिथे भेटतील आणि मग तिथं आपल्याला सांगतील की तू हे केलं, ते केलं, आम्ही हे केलं, ते केलं, सगळी आपली चर्चा होईल तिथं बैठक पण बसेल. तर अशा प्रकारे शास्त्रामध्ये याचं वर्णन येतं. आणि मग ज्यावेळी हे वेटिंग रूम, ज्यावेळी त्याची वेटिंग त्यांचं संपतं त्यावेळी लिस्टप्रमाणे त्यांना एकेकांना बोललं जातं. मी थोडक्यात अगदी आता जास्त इथं सांगत बसत नाही, भरपूर सांगण्यासारखं आहे, कारण या गोष्टी ज्या पितृ पंधरवड्यामध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. मी बऱ्याचशा गोष्टी टाळतो वेळेअभावी आणि मग पुढे जातो की मग ह्या आपल्याला काय केलं पाहिजे. हे पितर जे आहेत, हे पितर काय करतात त्या ठिकाणी आहेत, त्या पितृ लोकांमध्ये हे सगळे थांबलेले आहेत. आणि या पितृ लोकांचा जो तिथला पितृ लोकांचा जो देव आहे ना, त्याचं नाव आहे आयरमा देवता. तर आयरमा देवता हा त्या वेटिंग रूम मध्ये त्या सगळ्यांना थांबवून ठेवतो आणि मग जसं जसं होईल त्यांना पाठवतो. आता असं सांगितलं जातं की भगवंतांची अशी कनेक्टिव्हिटी आहे की त्या पितरांचं पुढं काय करायचं किंवा पितरांना मग त्यांची संतुष्टी कशी होणार. तर असं सांगितलं जातं की हे जे 15 दिवस आहेत, वर्षातून येणारे पितृ पंधरवडा आहे, पितृपक्ष आहे, या पितृपक्षामध्ये त्या आपल्या पितरांना आपण अन्नदान किंवा पिंडदान करू शकतो आणि मग त्या पितरांची संतुष्टी होऊ शकते. कारण त्या जीवाला, पितर लोकांमध्ये राहणाऱ्या जीवाला आपण मगाशी पाहिलं की काय नाहीये, शरीर नाही. त्यांना शरीर नसल्यामुळे त्यांना अन्न वगैरे काही तिथं खायला मिळतात. पण भगवंताने अशी एक व्यवस्था करून ठेवली की या 15 दिवसामध्ये त्यांना खाता येतं आणि 15 दिवसामध्ये खाल्लेलं त्यांना वर्षभर पुरतं. म्हणून जो कोणी त्या पितरांचं पुढची गती चांगली व्हावी अशी इच्छितो, त्या व्यक्तीला, त्या नातेवाईकांना आपल्या पितरांच्यासाठी काय केलं पाहिजे, अन्नदान किंवा ब्राह्मणदान किंवा ज्या काही पिंडदान या पितृपंधरवड्यामध्ये करावं लागतात त्या करणं अनिवार्य आहे. मग त्या पितरांना काय केलं जातं, आईरमा देवांच्याकडे भगवंताने खूप सुंदर असं एक कनेक्शन करून ठेवलेलं आहे की ते कसं पोचणार, काय पोचणार. बऱ्याच लोकांना या गोष्टी विश्वास नाही, पण विश्वास पटत नाही. हे असं असतं का, तिथं पितर लोकांमध्ये पितर आहेत. आणि मग त्याच्यासाठी एक उदाहरण देतो मी छोटंसं की आता बऱ्याच वेळा व्हीसी होते, म्हणजे आता हा कॅमेरा चालूच आहे, या कॅमेरामध्ये बोलताना मी रेकॉर्ड होतो, त्याला माझ्या याच्यामध्ये काही कनेक्शन आहे का, काहीच कनेक्शन नाही ना, तरी पण त्याच्यात रेकॉर्ड होतो, आपण नंतर पाहू शकतो, कुणी पण कुठं पण पाहू शकतो. हे जे कनेक्शन आहे, मग हे जर करू हे इथं जर कनेक्शन होऊ शकतं तर आपल्या जीवाचं आणि इतर लोकांच्या जीवांचं का कनेक्शन होऊ शकत नाही. तर हे शास्त्र सांगतं की ह्याचं कनेक्शन आहे, भगवंतांनी तशी त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि मग या ज्या पितरांना आहे त्या अशा प्रकारे त्यांचं तिथं भोजन दिलं जातं, भोजन देण्याची व्यवस्था आहे. हे आपल्या प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे की आपल्या पितरांसाठी आपण काहीतरी या पितृपंधरवड्यामध्ये केलं पाहिजे. मग आता पितृपंधरवड्यामध्ये करायचं काय, तर पितृपंधरवड्यामध्ये केलेल्या गोष्टी ह्या त्या जीवाला कशात पोहोचतील. तर याच्यासाठी अजून एक छोटंसं उदाहरण आहे की चेकचं. समजा आपल्याला एखादा चेक कुणीतरी दिला, त्याच्यावर रक्कम टाकलेली आहे, म्हणजे आपला पगार झाला 1 तारखेला, चेकच्या रक्कम, तो चेक ज्यावेळी आपण बँकेत टाकतो, त्यातनं पैसे काढतो, ते पैसे आपल्याला महिनाभर पुरतात ना. तसंच आपण ह्या पंधरवड्यामध्ये ज्याप्रमाणे जशा प्रकारे पिंडदान किंवा अन्नदान, ब्राह्मणांना ज्या काही विधिवत सेवा करतो त्या केल्यानं त्या पितरांना 15 दिवसामध्ये दिलेलं अन्न हे वर्षभर पुरतं. हे वर्षातून 15 दिवस करायचं काम आहे. अशा प्रकारे हे मग हे पोचवणार कसं, जसा जो चेक आहे ना, तर आयरमा देवता आहे, त्या आयरमा देवतांचं वाहन जे आहे ते कावळा आहे. तर हा कावळा आपण बघतो की त्या पितरांना आपण जे पिंडदान करतो किंवा अन्नदान करतो
तो कावळा जो आहे तो त्या पितर लोकांमध्ये हे सगळं अन्न घेऊन जातो त्याच्या वाहनाद्वारे, आणि मग त्या आयरमा देवांच्याकडे ते देतो आणि आयरमा देव त्या जीवाला पोहोचवतो. आता असं सांगितलं जातं की बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत, पण खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. मी तर म्हणतो की ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपापल्या पितरांच्या संतुष्टीसाठी फिष्ट भेट केल्या पाहिजे मोठ्या मोठ्या. कारण विचार करा, जर त्या पितरांचं श्राद्ध जर आपण केलं नाही तर त्यांना वर्षभर खायला मिळणार नाही, ते उपाशीच राहणार. म्हणून आपण ह्या पंधरवड्यामध्ये आपल्याला 15 दिवसामध्ये त्यातलाही एकच दिवस, कोणता एक दिवस ज्या तिथीला त्या जीवानं शरीर सोडलेलं आहे, म्हणजे एकादशीला सोडला असेल, द्वादशीला सोडला असेल, अष्टमीला सोडला असेल, नवमीला सोडला असेल, त्या तिथीला त्या दिवशी फक्त अन्नदान करायचं, फक्त एकादशी सोडून. जर एकादशीला कोणी सोडलेलं असेल त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. तर अशा प्रकारे ज्या तिथीला ज्या शरीरानं सोडलेलं आहे शरीर त्या तिथीला आपण पिंडदान किंवा अन्नदान, ब्राह्मणदान वगैरे करावं. तर हेही सांगितलेलं आहे. आणि मग तो आपल्याला हे जर पोहोचवण्याचं कार्य कोण करतं? कावळा करतो. नसेल तर आपण आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी गायींना सुद्धा दान करू शकतो, ब्राह्मणांना पण दान करू शकतो, गायींना पण भोजन देऊ शकतो. प्रत्येक धर्मामध्ये खरं तर या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे, प्रत्येक धर्मामध्ये. पण तरी सुद्धा आपल्या सनातन धर्मामध्ये या गोष्टींचं प्रामुख्याने पालन केलं जातं. कारण आपल्याला तशी आपल्या पूर्वजांच्या पासूनच तशी शिकवण आहे. म्हणूनच हा पितृ पंधरवडा आहे तो खूपच आणि खूपच महत्वाचा आहे. मग आता शेवटी असं येतं की हा जर पितृ पंधरवड्यामध्ये आपण ह्या गोष्टी जर केल्या नाही श्राद्ध वगैरे तर काय होईल? तर आपले पितृ जे आहेत ते उपाशी राहणार, वर्षभर उपाशी राहणार. आणि वर्षभर उपाशी राहून काय करणार? आपल्याला रागावणार आपल्यावरती, आपल्याला शिव्या घालत राहणार, आपल्याला शिव्या शाप देत राहणार. म्हणून बऱ्याच वेळा आपण एखाद्या ब्राह्मणाच्याकडे आपली पत्रिका दाखल जातो, त्यावेळी ते आपल्याला सांगतात बघा काय की तुम्हाला पितृदोष आहे, सांगतात ना, कुणाकुणाचा तरी अनुभव असेल. तर पितृदोष म्हणजे खऱ्या अर्थानं हाच आहे. आपण आपल्या पितरांना विचार करा, जर आपण आपल्या आजोबांना म्हातारपणे त्यांना नीट ऐकायला येत नाही वगैरे, त्यांना त्यावेळी जेवण नाही दिलं एका वेळचं, तर आजोबा काय करायचे? शिव्या द्यायचे का नाही? वर्षभर दिलं तर काय होणार सांगा? मग ते खाली काय करत असतील? त्यांच्याकडून मग ते भडी मारच करणार. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध ह्या पंधरवड्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. मी सांगतोय म्हणून नाही, हे आपल्या शास्त्रामध्येच वर्णन आहे, आपल्या आचार्याने आपल्याला याची शिकवण केलेली आहे. तर आपण ह्या अशा प्रकारे श्राद्ध हे केलं पाहिजे. आता हे श्राद्ध कोण करू शकतं ते पण आहे ना, प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असेल. श्राद्ध कोणीही करू शकतं. सर्वात प्रथम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला श्राद्ध करताना त्या जीवाचा जो कोणी पुत्र असेल, प्रामुख्यानं पुत्र, म्हणजे आपल्या वडिलांचं श्राद्ध, आईचं श्राद्ध करायचं ते पुत्रानं करावं. जर पुत्र नसेल तर त्याच्या दुसऱ्या चुलत भावाने केलं तर चालेल. म्हणजे त्यांच्या गोत्रामध्येच ज्याच्या ब्लड रिलेशनमध्ये होत्या, ब्लड रिलेशनमध्ये कुणीही करू शकतो, पण प्रामुख्यानं पुत्रानं करावं. मग त्याची भाऊ करू शकतात, बहीण करू शकते, बहिणीचा मुलगा करू शकतो, कुणीही करू शकतो. पण सुरुवातीला जर पुत्र असेल तर त्यानं करावे. तर अशा प्रकारे आपण पितरांना संतुष्टीसाठी ह्या श्राद्ध गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जे श्राद्ध करतात त्यांच्या पितरांना खरोखरच खायला मिळतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. पण जे करत नाहीत त्यांचे पितर जे आहेत ते काय होतात? उपाशी राहतात. म्हणून आपण श्राद्ध नेहमी मगाशी सांगितल्याप्रमाणे जोरातच केलं पाहिजे, अगदी फिष्ट केली पाहिजे. कारण तिथले पित्र, आपले पितर सुद्धा काय करत असतील की एखाद्या समजा व्यक्तीनं त्यांच्या पितरांच्या संतुष्टीसाठी जर श्राद्ध केलं तर त्याने चांगल्या प्रकारचे व्यंजन वगैरे केले तर काय होणार? त्यांना तिकडे तेच व्यंजन मिळणार. आणि आपण नाही केलं सगळ्यांना, आपलं पितर तिकडे बघत बसणार त्यांच्या डब्याकडे. आपण लहानपणी बघत होतो का नाही? त्याच्या डब्यात पास्ता आहे, आमगा आहे, टोमगा आहे. तसं आपली त्या पितरांची पण अवस्था होणार. आणि मग ते आपल्याला शिव्या घालत बसणार, आपल्याला काय होणार? आपल्यावरती राग करत बसणार, आपल्याला दोष देत बसणार. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला पितरांची संतुष्टी केली पाहिजे. तर बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण वेळेअभावी आपण सांगू शकतो 5 मिनिटं. तर अशा प्रकारे आपण आता शेवटचा तिसरा भाग आहे. फक्त मी तिसऱ्या भागाकडे येतो काय केला की पितरांच्या संतुष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर प्रामुख्यानं आपण भागवत कथा केली पाहिजे. भागवत कथेतलं एक खूप सुंदर असं उदाहरण येतं, खूप सुंदर भागवत महिमा सांगितलं त्याच्यामध्ये. एक खूप सुंदर आहे कथा ती, बऱ्याच जणांनी ती ऐकली असेल. पण ही कथा असं म्हटलं जातं की ह्या पंधरवड्यामध्ये प्रत्येकानं ऐकावी, निरंतर ऐकावी.
एकदाच नाही तर निरंतर ऐकावी. ती त्या भागवतामध्ये श्लोकाने सुरुवात अशी होते, आख्यान मे तत्परम पवित्रम श्रुतम चतुर्दैवे विधेयत दहुदम श्राद्धे प्रयुक्तम पितृतुक्तिमावहे नित्यम सुपाठ तपोवर्च. तर ह्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की आख्यान म्हणजे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या 5 प्रकारच्या महिमा सांगितल्या त्या श्लोकामध्ये किंवा इथून पुढे सांगितल्या त्या महात्म्यामध्ये. त्या महिमा ज्या आहेत त्या प्रत्येकानं ऐकल्या पाहिजेत. त्या ऐकल्यामुळे काय होतं की प्रत्येकाला सुकृती म्हणजे सुकृती प्राप्त होते. आणि सुकृती ही कशाची प्राप्त होते तर अध्यात्म सुकृती प्राप्त होते. ओघम म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ही सुकृती प्राप्त होते. आणि ही जर श्रद्धापूर्वक आपण हे श्रवण केलं तर श्रद्धापूर्वक श्रवण केल्यामुळं आपल्या पितृतृप्तीसाठी त्याची खूपच फायदेशीर ठरतं. आणि त्यामुळं पितृ जे आपले आहेत ते तृप्त होतात. म्हणून भगवंत असं सांगतात की ही जी कथा आहे ती नित्य नेमानं आपण श्रवण करावी. तर ही कथा काय आहे तर गोकर्ण आणि धुंदुकारी कथा आहे की आपण गोकर्ण आणि धुंदुकारीची. तर खूप सुंदर कथा आहे. आपण शॉर्ट मध्ये बघायचा प्रयत्न करूया. तर ही जी कथा आहे ना ही गोकर्ण आणि धुंदुकारीची. गोकर्णाची कथा आहे. गोकर्णाची कथा याचा मूळ जे वक्ता आहे तो वक्ता आहे पण कश्यप पुत्र शांडिल्य ऋषी. जो शांडिल्य ऋषी जो गोत्र येतो त्या शांडिल्य ऋषीने ही कथेचं मुख्य त्याचं प्रवर्तक आहे. तर ते सांगतात की तुंगभद्रा नदीच्या काठी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाकडं आता हा आत्म इथं पण मुद्दाम शांडिल्य ऋषीने कारण आत्म्याशी निगडीत हा संबंध आहे. म्हणून आत्मदेव हा म्हणून आत्मा म्हणजे आता ह्या कथेमध्ये आपण स्वतःलाच पाहायचं. जसं की आत्मदेव काय करतो आत्मदेव ह्या गोष्टीचं आपल्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपण समजायचं की ही माझ्यासाठीच कथा आहे. तर आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण असतो तो ब्राह्मण त्याच्या पत्नीसोबत म्हणजे धुंदलीसोबत त्या ठिकाणी राहत असतो तुंगभद्रा नदीच्या घाटाला. आणि तो आत्मदेव जे आहे तो खूप म्हणजे चांगला त्याच्या सगळी ग्रहस्थी एकदम खूप सुंदर असते. घर चांगलं असतं. सगळं पत्नी खूप सुंदर असते. सगळ्या गोष्टी त्या सगळ्या चांगल्या असतात. आता असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की सुख समृद्धी घर बंगला गाडी सगळं आहे म्हणजे तो व्यक्ती सुखी आहे का तर तो सुखी नाही. प्रत्येक जण कुठं ना कुठंतरी अपुराच आहे. सुखी कुणी राहू शकत नाही. तशा प्रकारे हा सुद्धा एका गोष्टीने दुःखी होता. हा आत्मदेव दुःखी होता या कारणासाठी की त्याला पुत्र होत नव्हता. आणि खूप प्रयत्न केले तरी त्याला पुत्र प्राप्त होत नव्हते. म्हणून हा नेहमी दुःखी कष्टी असायचा. त्यानं खूप प्रयत्न केले, वेद हवन केले, यज्ञ केले, बऱ्याच गोष्टी केल्या पण त्याला काही पुत्र प्राप्ती होत नव्हती. आणि मग एक दिवशी त्याला असं वाटलं की आपल्या जगण्याला काय अर्थ आहे. आपण सगळं आपल्याकडे आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे यथोचित आहेत. पण तरी सुद्धा आपण जगून काय फायदा जर आपल्याला पुत्र प्राप्त होत नसेल. आणि एवढंच नाही तर मग काय आपण जगून करणार. म्हणून त्यानं ठरवलं की एक दिवस मला जगायचं नाही, मला आत्महत्या करायची. म्हणून तो तुंगभद्रामध्ये नदीच्या जवळ गेला. नदीमध्ये जाऊन जलप्राशन केलं आणि विचार केला मनामध्ये की आता मला जगून काही फायदा नाही, काय व्हायचं तेवढे मी आता आत्महत्या करतो. आणि त्याच वेळेला बरोबर एक तेजस्वी ब्राह्मण त्या ठिकाणी आला. एक संन्यासी आला आणि संन्याशाने त्या आत्मदेव ब्राह्मणाला हात पकडला. ही खूप मोठी कथा आहे पण मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो. आणि मग त्या आत्मदेव ब्राह्मणाचा ज्यावेळी हात पकडल्यानंतर त्याला ओढून घेतलं आणि अरे तू इतका सुंदर मनुष्य आहे, तुझ्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी आहेत, सगळं तुझं घर दार सगळं तुझी पत्नी वगैरे सगळं तुझं सुख सुविधाने नटलेलं सगळं तुझं घर आहे. मग तू अशा अवस्थेमध्ये का तुझी आत्महत्या करतो. हे तू महापाप का करतोस. अरे देवी देवता सुद्धा मनुष्याचं शरीर प्राप्त व्हावं म्हणून अनेक वेळा यज्ञ हवन करतात, तपस्याला बसतात. आणि तुला हे मनुष्याचं जे ध्येय मिळेल आहे ते भगवंत प्राप्तीसाठी व्यतीत करायचं सोडून तू अशी आत्महत्या का करतोस. त्यावर दुःखी कष्टी झालेला तो आत्मदेव म्हणतो की मी खूपच कष्टी आहे आणि मला माझी जगण्याची काहीच इच्छा नाही कारण मला पुत्र प्राप्ती होत नाही. मला पुत्र प्राप्ती होत नाही तर माझ्या घरामध्ये ज्या गाय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना सुद्धा वाचू जन्माला येत नाही. तर माझं असं हे नाशवंत घर आहे आणि मला या घरामध्ये राहण्याची काही इच्छा आली नाही. अशा प्रकारे दयेच्या याचनेनं त्या संन्यासाच्या ज्यावेळी तो आतमध्ये बोलतो त्यावेळी संन्यासी म्हणतो मग
तू एक वेळा आत्महत्या करून काय होणार? पुढच्या 7 जन्मी आणि मागच्या 7-8 जन्मामध्ये तुला पुत्रप्राप्ती नव्हतीच. तुला पुत्रप्राप्ती, मग तू ह्या जन्मी जरी आत्महत्या केली तर तुला पुन्हा जन्म मिळणार आणि पुन्हा जन्म मिळाल्यानंतर तुला त्या जन्मामध्ये पण पुत्रप्राप्ती नाही आहे. मग कशासाठी तू आत्महत्या करतोस? तेवढीच गोष्ट बरोबर आत्मदेवानं आत्मसात केली आणि म्हटला की हे संन्यासी मला ह्या गोष्टीतून वाचू शकतात. आणि मग संन्यासांच्या चरणावर पडला आणि म्हटला की हे संन्यासी देवता, हे महर्षी, मला तुम्हीच ह्या गोष्टीतून वाचू शकता आणि मला पुत्रप्राप्ती होण्यासाठी आता तुम्हीच मला काहीतरी आशीर्वाद द्या. संन्यासी फसले. संन्यासी सांगायला गेले होते त्यांना उपदेश आणि त्यांच्याकडे त्यांनी आता दयेची याचना केली. ज्यावेळी संन्यासांच्याकडे दयेची याचना केली जाते त्यावेळी आपल्या सनातन धर्मामध्ये हे सुद्धा सांगितले की वैष्णव किंवा आणि भक्त असतील किंवा संन्यासी असतील तर कुणी दयेच्या याचनेनं आपल्याकडे जर आला तर त्याला आपण मदत करणं हे खूपच गरजेचं आणि महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे लगेच संन्यासी म्हणाले की ठीक आहे, तुला या सगळ्या गोष्टीसाठी मी मदत करेन. आणि त्यांनी मग काहीतरी मंत्र आव्हान वगैरे केला हातातला मंत्र वगैरे फळ आहे ना, हे फळ त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या कंठामध्ये दिलं आणि सांगितलं की हे फळ जे आहे हे फळ तुला तुझ्या पत्नीला मिळून दे आणि ते फळ खाल्यानं तुझ्या पत्नीला पुत्रप्राप्ती नक्की होईल. मग तो फळ घेतलं आणि तो ब्राह्मण जो आहे आत्मदेव ब्राह्मण आपल्या घरामध्ये गेला आणि आपल्या पत्नीला ते फळ घ्यायला सांगितलं आणि त्या फळाचं महत्त्व तुला सांगितलं. पण दोंडली तिच्या त्या सौंदर्यामध्ये आणि तिच्या भौतिक गोष्टीमध्ये इतकी व्यतीत झाली होती की तिला त्या गोष्टीमध्ये काही रहस्य वाटलं नाही. म्हणून तिला काय केलं, ते जे फळ आहे ती जी घराची गाय होती त्या गायीला खायला दिलं आणि त्या गायीला फळ दिलं आणि आता त्याला पुत्र त्या पतीचं तिला ओळख लागून तिला काय केलं, तिची जी घरामध्ये सेविका होती त्या सेविकाला सांगितलं की तुला तो 8 महिन्यानंतर पुत्र होणार आहे, ते पुत्र तो मला दे, तो पुत्र मला दे. तर त्याच्यामध्ये ती डील ठरली आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ठरल्यानंतर त्यानं या सगळ्या गोष्टी आतमध्ये ब्राह्मणाला काहीतरी सांगितलं नाही. आणि मग थोड्या दिवसानंतर ज्यावेळी 8 महिन्यानंतर तिच्या घरी त्या सेविकेच्या घरी पुत्र झाला. तो पुत्र तिने काय केला, धोंडीला आणून दिला आणि धोंडीला सांगितलं, धोंडीने सांगितलं हा आमचा पुत्र आहे आणि त्याच दरम्यानबरोबर तिकडे गायीने पण जन्म दिला होता, त्याचा बाळाला जन्म दिला होता. आता हे सुद्धा एक समजून घ्यायचं सांगायचं की त्या संन्यासानं जे अभिष्ट चिंतन करून जे फळ दिलं होतं ते फळ खाल्याबरोबर त्या गायीला सुद्धा जे बाळ ते पण बाळ झालं, वासरू नाही झालं, पण त्या बाळाचं विशेष करून काम जे होते ते गायीसारखे होते. म्हणून त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं. आता त्याच्या घरामध्ये 2 पुत्र झाले. आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी 2 पुत्र झाले. एक तो गायीच्या जन्म केला, त्याचं नाव त्यांनी गायीसारखं नाव होते म्हणून गोकर्ण ठेवलं आणि जो इकडं सेविकेपासून आलेला पुत्र होता त्या पुत्रीला ज्यावेळी त्या पुत्राला ज्यावेळी आणलं आणि दोघीला ज्यावेळी विचारलं की ह्या पुत्राचं नाव काय ठेवायचं, त्यावेळी दोघी म्हणले की माझं नाव धोंडगी आहे तर माझ्या नावावरच त्याचं नाव ठेवायचं म्हणून त्याचं नाव ठेवलं धोंडूका. काय ठेवलं, धोंडूका. तर अशी 2 पुत्र त्या घरामध्ये राहू लागले. तर सेविकेच्या घरामध्ये जन्मलेला पुत्र आणि त्या सेविकेच्या घरातलं वातावरणानुसार त्याच्या कर्मानुसार तो पुत्र जन्माला आला होता आणि तो पुत्र काय झालं की भविष्यामध्ये जाऊन पाप करू लागला, दारू पिऊ लागला, बऱ्याच गोष्टी करू लागला आणि असं करता 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 इतकं पाप त्याचं वाढलं, खूप पाप झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो गोकर्ण तो पूर्णपणे सात्विकच होता, त्याच्यावरती त्या ब्राह्मणदेवाचा आशीर्वाद होता. म्हणून त्याला काय केलं की घर सोडून तीर्थाटनाला निघून गेला. तीर्थाटनाला निघून गेल्यानंतर काही वर्षांतर ज्यावेळी आला त्यावेळी त्याला त्याच्या वडिलांनी आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं
की बाबा हा अशा प्रकारे इतका नास्तिक झालेला आहे आणि त्याला माझी काय करण्याची इच्छा नाही म्हणून त्याने त्यावेळी मात्र आत्महत्या केली आत्मदेव ब्राह्मणाने तो तिथे नव्हतं आणि काही दिवसानंतर मात्र हा जो बंधुकारी होता याची पापं इतकी वाढली की त्या पापामध्ये त्याने 5 नर्तिका घरामध्ये आणला आणि घरामध्ये त्याच्यावर राहू लागला. ज्यावेळी 5 नर्तिकेमध्ये तो राहू लागला त्यावेळी मात्र त्या 5 नर्तिका पण काय शिकिका पण वेश्या होत्या. त्यांनी काय केलं, ज्यावेळी त्या बंधुकारीनं तिथल्या त्या राजाने सगळं घर निभावून आणलं, सगळा पैसा आणि वगैरे आणलं त्यांच्या सेवेसाठी, त्या 5 जणांनी काय केलं, ह्या तोंडामध्ये कोळसा टाकला, हात पाय घालून मारून टाकलं, त्या घरामध्ये फिरलं आणि सगळं जे ऐश्वर्य ते सगळे घेऊन गेले. आणि मग ज्यावेळी गोखलं त्या घरामध्ये आले आणि गोखलं झोपले होते त्याची रात्री त्याचं जे काही साधना वगैरे करून झोपल्याचं त्याला रात्रीच्या वेळेला आवाज आला. आवाज बघितलं तो त्या ठिकाणी तो जो धुंदकारी होता तो धुंदकारी त्याच्या त्या शरीर नसलेल्या आत्म्यासह त्या फेस मध्ये त्याच्यासमोर पकडला. गोखलं सांगू लागला की अरे मी इतकं पाप केलं हे केलं तर त्याच्या अगोदर गोखल्याने काय केलं की पितृसाठी म्हणजे आपल्या वडिलांच्यासाठी सुद्धा आणि भावासाठी सुद्धा गळ्यामध्ये जाऊन पिंडदान केलं होतं. तर पिंडदान करून सुद्धा हा गोखलं म्हणतो की तुझं जर पिंडदान वगैरे केलेलं आहे तर तू कसं नाही मोक्ष झालं. मग तो सांगायचं की मी काय काय पापं केलेली होती, एवढी सगळी पापं केली तर तुझ्या एका पिंडदानाला माझं काही पाप कमी होणार नाही असं म्हटल्यानंतर मग तो गोखलं म्हणतो की मला काय केलं पाहिजे, माझ्या तिथे भिंडकारी होते की माझ्यासाठी काहीतरी कर, मला ह्या क्षेत्रामध्ये खूप आत्मा होतं. त्यावेळी मग हा गोखलं जो आहे तो अनेक प्राणांचा प्रयोग संन्यासन करत जातो, महर्षी करत जातो. त्यांना विचारतो की माझ्या भावाची सर्व ऋतू वाटत असेल, सर्व ऋतू प्राप्त केला व्हायचं असेल तर मला काय करावं लागेल. तर अनेक महर्षी त्याला सांगतात की तू भागवत कथेचं आयोजन करणं. आणि मग सगळ्यांच्या सगळ्यांना ते विचार करतो आणि मग एक दिवस या भागवत कथेचं नियोजन केलं जातं आणि भागवत कथा मग ठरवल्या त्या गावामध्ये. भागवत कथा केल्यानंतर असं म्हटलं जातं की भागवत कथेमध्ये एक 7 प्रकारच्या गाठी बांधून ठेवल्या जातात. गाठ पहिला दिवस झाला की गाठ कुठून जायची, दुसऱ्या दिवस की गाठ कुठून जायची, 7 दिवस 7 गाठी कुठल्या. शेवटच्या दिवशी भागवतांच्या एक चतुर्भुज अवतारामध्ये तो धुंदकार होता तर चतुर्भुज अवतार चतुर्भुज प्राप्त झालं आणि त्याला गरुड आले गरुडदेव घेऊन निघाले. ज्यावेळी गरुडदेव त्याला घेऊन निघाले त्यावेळी गावातले जे लोक इतर भागवताला बसले होते त्यांनी त्या विमानाला पकडलं. विमानाला पकडल्याने म्हणजे की अरे आम्ही तर ह्या भागवताचं तर आम्ही सगळं नियोजन केलं, भागवताचं नियोजन सगळं आम्ही, प्रसादाचं नियोजन आम्ही केलं, सगळं आम्ही केलं, व्यासाचं आम्ही सगळं आम्ही केलं आणि घेऊन निघाले तुम्हाला बंद करायला आमचं काय. मग त्यावेळी मात्र विष्णुदूत होते ते विष्णुदूत सांगू लागले की हा जो धर्मकारी आहे हा धर्मकारी काय करत होता की मनपूर्वक भागवताला श्रवण करत होता, मनपूर्वक भागवताला श्रवण करत होता. त्याची इच्छा इतकी दृढ होती भागवत ऐकण्याची जी तुमच्यामध्ये नव्हती. त्याचं मन त्याला सुद्धा विचलित झालं नाही. ज्या काही भागवत कथा ऐकण्यासाठी ज्या गोष्टी पाहिल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तो काम करत होता. जसं की उपासनेची भागवत कथा ऐकल्या पाहिजे, झोपलं नाही पाहिजे किंवा अन्नप्राशन नाही केलं पाहिजे, फक्त फळाहार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तो पालन होता. तुम्ही जर गव्हर्नमेंटची जी काही जीवन देतात तर तुमच्यासाठी त्यासाठी अशा प्रकारे सगळं झाल्यावर अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जर आपण आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी काय करायचं असेल तर या पितृ प्रकारामध्ये आपण आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी श्राद्ध जे काय आहे ते केलं पाहिजे, ज्यामुळे आपले पितर संतुष्ट होतील आणि आपल्याला सुद्धा आशीर्वाद देतील. जर त्याची वैकुंठ लोकांमध्ये प्राप्ती असेल तर ते पितर आपल्याला सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील, आपल्याला जे पितृदोष असतील ते कमी होतील. आणि जर आपण पितरांचे दोष नाही केले, या श्राद्ध नाही केलं तर त्याची स्वर्गाची फळं आपल्याला मिळाली. तर या प्रबोधनाचा हा भाग होता की ह्या समाजामध्ये आपण पितरांच्यासाठी काय केलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया कारण पावसाचा खूपच योग्य आहे. बाकीमध्ये हा ऐकायला गेलेला मला माहीत नाही आणि येत असं आपण समजतो आणि
थांबूया.